राम 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 हरे हरे, हरे कृष्ण नाम कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, मौली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय. श्री भगवान वाच अभयम सत्व संशुद्धीर ज्ञान योग व्यवस्थिती दानं दमश यज्ञश्य स्वाध्यायस्तपार्जव. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी दैवी संपत्तीपैकी माझ्या वाट्याला आलेल्या 3 संपत्तीचे या ठिकाणी पहिल्या श्लोकामध्ये वर्णन केलेलं आहे. तसं जर पाहायला गेलं तर मुळातच ही संपत्ती थोडीशी अवघड सांगितली आणि विषय तर असं सांगितलंय की ते सांगायला पाहिजे. चांगल्या मोठमोठ्या लोकांची डोके खराब होण्याकरता ही असणारी संपत्ती, आणि सांगताना लोक म्हणतात सोपं सांगा. आता सोपं कुठून सांगायचं तुम्हाला? इथं काय ठकूची बकूची गोष्ट सांगू काय? मुळातच ही असणारी संपत्ती आणि त्या संपत्तीचा भगवान परमात्म्याचा जो काही भाव आहे तो भाव प्रगट करायचा, आणि त्या भावातून परमात्म्याने जे काही दैवी संपत्तीचे गुण सांगितलेले ते गुण तर सांगितले पाहिजे की नाही. सोपा आणि अवघड या जर गोष्टी पाहायच्या असतील तर कीर्तनामध्ये विषय असा असतो बघा. अभंगाच्या बाबतीमध्ये एखादी गोष्ट कीर्तनामध्ये जर आपल्याला त्याचा मुद्दा समजला तर त्याच्यावरती आपण भिन्न भिन्न स्वरूपामध्ये बोलू शकतो. याच्यामध्येही बोलू शकतो, याचा भाग निराळा आहे. पण परमात्म्याचं जे काही मनोगत आहे ते मनोगत आपल्याला पाहायचंय. म्हणून सोपं हो किंवा अवघड हो आता तुम्हाला ऐकणं भाग आहे. म्हणून परमात्म्याने जे काही गुण सांगितलेले दैवी संपत्तीचे, पहिला तर गुण या ठिकाणी सांगितला अभय. आता ह्या गुणांचा विचार मी एकदम शेवटीचे गुण तुम्हाला त्या दिवशी सांगितले. आता पहिल्या असणाऱ्या श्लोकातले 3 गुण आपल्याला या ठिकाणी पाहिजे. पहिला तर गुण माझ्याकडे या ठिकाणी आलेला आहे म्हणजे दानम. काय? दानम. तुम्ही अनेक वेळा दानचा शब्द ऐकला असेल की नाही? दान शब्द ऐकले का नाही? दान शब्द याचा अर्थ असा होतो आपल्याकडे जे आहे, जे देण्यायोग्य आहे ते एखाद्या गरजूवंताला देणं, याला दान म्हणतात. दुसरी व्याख्या दानाची नाही. म्हणजे एखादा व्यक्ती, ते एखाद्या व्यक्तीला कपडे नाही, मग आपल्याकडे भरपूर कपाटामध्ये कपडे येतं, ते कपडे त्याला देणं त्याला काय म्हणतात? दान. म्हणजे आपल्याकडे आहे आणि त्या असणाऱ्या गोष्टीचा लोकांना उपयोग होण्याकरता सात्विक दानाचा प्रकार म्हणून जे दिलं जातं त्याला म्हणतात दान. काय म्हणतात? दान. आता दानाच्या बाबतीमध्ये विचार करत असताना मुद्दाम त्या ठिकाणी साधक संजीवनीमध्ये आम्ही पाहत असताना जेवढे म्हणून काही जिथेवरती टीका आहे तेवढ्या आम्ही पाहून दमून गेलो. एवढ्या शिबिरामध्ये साऱ्या टीका पाहिल्या, आणि साऱ्या टीका पाहिल्याच्या नंतर ना त्या ठिकाणी साधक संजीवनीमध्ये याचा विचार करताना असं सांगितलंय, दान शब्दाचा अर्थ त्यांनी व्यापक न करता एकाच असणाऱ्या गुणाच्या संग्रहाने, गुणाच्या साह्याने त्यांनी दान सांगितलं, ते म्हणजे सात्विक दान सांगितलं. काय दान सांगितलं? सात्विक दान. 18व्या अध्यायामध्ये दानाचा प्रकार सांगत असताना सांगितलं, दातव्यमितीय दान देते अनुपकारेने देशे कालेचे पात्रेचे तद्दानम सात्विकम स्मृतम. आता तुम्ही म्हणाल सात्विक दान कशाला म्हणतात, राजसी दान कशाला म्हणतात आणि तामसी दान कशाला म्हणतात? आता सात्विक दानाचा प्रकार सांगतो आणि राजसी दानाचा किंवा तामसी दानाचा प्रकार सांगतो. एखादा व्यक्ती आहे आणि एखाद्या व्यक्तीला तंबाखूची तलब झाली. कशाची तलब झाली? तंबाखूची तलब झाली.
आता तंबाखूची तलब झाल्याच्या नंतर त्याच्याकडे तंबाखू होती पण चुना नव्हता. काय नव्हता? हे कॉमन गोष्ट ती नसल्यावर जमत नाही, ती पाहिजेच बघा. मग ते चुना नव्हता म्हणून तो शेजाऱ्याकडे गेला, मला चुना दे रे. आता त्याने त्याला चुना दिला, हे काय लय मोठं सात्विक दान झालं काय? हे सात्विक दान नाही, हे बाकीच्या दानामध्ये मोडलं जातं, तामशी दानामध्ये मोडलं जातं, राजशी दानामध्ये मोडलं जातं. पण सात्विक दानाचा प्रकार सांगताना सांगितलंय की ते दान तुम्ही दिल्याच्या नंतर त्या दानातून त्याचं काहीतरी कल्याण होईल याच्याकरता दान दिलंय, त्याला म्हणतात सात्विक दान. आता दान बघा, एखादा विद्यार्थी, त्या विद्यार्थ्याला शाळेत जायचंय आणि शाळेत जात असताना त्याच्या पायामध्ये चप्पल नाही. मग त्याला जर तुम्ही दुकानामध्ये नेऊन चप्पल घेऊन दिली, त्याला म्हणतात सात्विक दान. त्या दानाच्या माध्यमातून तो शाळेत जात असताना त्याला जे होणारे कष्ट येतं ते कष्ट दूर होणार येतं, या दानाच्या प्रकाराला सात्विक दान म्हटलेलं आहे. एखादा विद्यार्थी शाळेमध्ये चाललेला आहे पण शाळा शिकण्याकरता त्याची परिस्थिती नाही, आणि परिस्थिती नसल्या कारणानं वह्या पुस्तकं घेण्याकरता, अभ्यास करण्याकरता त्याच्याकडे ते पैसे, आर्थिक स्थिती त्याची चांगली नाही, त्याला जर तुम्ही मदत केली आणि त्या दानातून जर त्याची उन्नती झाली, तो विद्वान झाला, विद्वान झाल्याच्या नंतर ना कुठं नोकरीला लागला, तर तुम्ही दिलेलं जे काय दान आहे ते म्हणजे सात्विक दान सांगितलं. आता दानाच्या बाबतीमध्ये विचार करताना असं सांगितलं की संत महात्म्याने याच्या बाबतीमध्ये तर आपल्याला फार मोठा उपदेश केलाय. काय म्हणले? आजकाल असं झालंय, आपल्या दारामध्ये एखादी भिकारी येतो. काय करतो? भिकारी येत असतो. भिकारी आल्याच्या नंतर काय म्हणतो? 1-2 पैसा द्यावं धर्माला, आशीर्वाद लागल तुमच्या मुला लेकरांना. तो आशीर्वाद देण्याकरता येतो, म्हणतो 1-2 पैसे काय करा? दान द्या. आता दान देण्याचा खरा विचार जर पाहायला गेलं तर ज्ञानोबारांनी आपल्याला सांगितलंय की दारामध्ये जर एखादा भिकारी आला, एखादा दारामध्ये कोण आला? भिकारी आला, आणि तो जर तसाच जर आपण पाठीमागं लावून दिला, जा बाबा आमच्याकडे काही नाही, तर तो जात असताना काय करत असतो? आपलं पुण्य घेऊन जात असतो. म्हणून सांगताना ज्ञानोबारांनी बोलले की विन्मुख गेली या अतिथी ने सुकृताची संपत्ती, आपलं पुण्य काय करत असतो? तो घेऊन जात असतो. म्हणून दारामध्ये आलेला जो काही व्यक्ती आहे भिकारी, त्या भिकाऱ्याला विन्मुख जाता कामा नये, काही का होईना त्याला काय करायचं? दान द्यायचं. पण त्यामध्ये देखील सात्विक दान, तर दानम सात्विकम स्मृतम म्हणजे सात्विक दान म्हणजे नेमकं कसलं दान? आपण दिलेला पैसा आहे, त्याला पैसा दिला, त्या पैशाचा विनियोग कुठं होतोय या गोष्टीला फार किंमत सांगितलेली. म्हणजे कसं काय? म्हणजे दारात भिकारी आला आणि त्याला 100 रुपये दिले, आणि त्याने ते 100 रुपये घेतले आणि नीट चौफुलीच्या खाली गेला. कुठे गेला? चौफुलीच्या. खरं ही पिढा आपल्या जवळ नव्हती, पण कुणी आणली देव जाणे, जवळ आणून ठेवली बघा ही पिढा. त्याला लोकांचाही विरोध नाही, लोकांना वाटतंय बरं जवळच्या जवळ होते. नीट चौफुलीच्या खाली गेला आणि त्या 100 रुपयाची काय केली त्याने? अमृत प्याला. काय प्याला? अमृत प्याला. ते चौफुलीच्या खाली अमृत भेटतोय. नीट त्या ठिकाणी गेला, 100 रुपयाची टाकली. 100 रुपयाची तो दारू पिल्याच्या नंतर ना आपण दान दिलं खरं, परंतु त्या भिकाऱ्याने त्या दानाचा विनियोग कुठे केला? वाईट मार्गाला केला. त्याचा परिणाम असा झालाय, दात्या आणि मागत्याशी धर्मनीती तरी बोलली ऐशी, बाधी दोघाशी विन्मुखता म्हणते. देणाऱ्यालाही पुण्य नाही आणि ज्याने घेऊन विनियोग केलाय त्यालाही पुण्य नाही, पण दोघांनाही आदपतनाला जावं लागतं, तुकोबाराय सांगतात. म्हणून सात्विक दानाचा विचार करत असताना, दान जे द्यायचंय त्या दानाचा विचार करताना सूक्ष्मतेने दान देण्याकरता सांगितलंय. कशाचं दान सांगितलंय? तुकोबारांनी तर स्पष्ट सांगितलं, बाबा दान द्यायचे ना तुम्हाला, हे पैशाच्या स्वरूपामध्ये दान देऊ नका, द्रव्याच्या स्वरूपामध्ये दान देऊ नका, कारण त्या द्रव्याचा विनियोग कोण कुठं करून काय सांगता येत नाही. मग काय करा म्हणजे? भुकेला, त्या भुकेलेल्या व्यक्तीला घरी न्या, आणि घरचं जर आवा गरम असलं तर हॉटेलमध्ये चाल, पण काय करा? सर्वाभूती द्यावे अन्न, द्रव्य पात्र विचारून.
सगळ्यांना अन्नदान करा, मुक्त हस्ताने अन्नदान करा. तो कोणत्या वर्णाचा आहे, कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे, याचा काही विचार करू नका. तो भिकारी आहे का श्रीमंत आहे याचा काही विचार करू नका. आपल्या महाराष्ट्रात ती पद्धत नाही, पण MP UP मध्ये लंगर असतात. पंजाबमध्ये काय असतात? लंगर असतात. ते लंगर म्हणजे कुणीही या आणि कुणीही मुक्त हस्ताने त्या ठिकाणी जेवण करा. या ठिकाणची अन्नदानाची पद्धत सांगितली. आपल्याकडे असे आपल्याकडेही अन्नदान आता अलीकडे भरपूर ठिकाणी चांगले घडतंय, परंतु काय काय लग्नामध्ये काही लोक गेटवर उभे राहिलेले असतात. म्हणजे पत्रिका आहे का? काय म्हणतात? पत्रिका आहे का? आणि पत्रिका आहे तर असली तरच आतमध्ये या, नाही तर आतमध्ये घेऊच नाही. म्हणजे काय सात्विक दान आहे का त्यांचं? नाही. अन्नदान घालण्याकरता सर्वाभूती द्यावे अन्न, द्रव्य पात्र विचारून. त्याची पात्रता जर द्रव्य घेण्याची नसेल आणि त्याचा विनियोग जर चुकीच्या ठिकाणी करत असेल, ते सात्विक दान होऊ शकत नाही. मग दानाच्या बाबतीमध्ये विचार करताना सांगितलंय, तिथे एक गोड पुढची पायरी सांगताना सांगितलं, सात्विक दान सांगितलंय. मग पुढे गोड त्या ठिकाणी साधक संजीवनीमध्ये विचार सांगितलाय की दान कशाला म्हणतात? दान त्याला म्हणतात काया वाचा मन आणि संपत्ती या सगळ्याचा विचार करून एखाद्या व्यक्तीचं जर कल्याण होत असेल तर त्याला दान म्हटलेलं आहे. तुम्ही म्हणाल काय कसं काय एखाद्याचं कल्याण होईल? अरे एखादा आबल आहे, त्या आबला व्यक्तीला समजा जर त्याच्याकडे बलही नाही, एखाद्या माणसाला रस्ता ओलांडून जायचंय, मग रस्ता ओलांडून जात असताना आपण त्याच्या हाताला धरून पहिलं त्याला नेलं, ते देखील कायिक दान सांगितले. कोणतं दान सांगितलंय? कायिक दान सांगितलं. एखादा व्यक्ती त्याला काही करता येत नाही, काही बोलता येत नाही, काय नाही, त्याला जी मदत करतो आपण शरीराने, त्याला काय म्हटलंय? कायिक दान म्हटलंय. म्हणजे मानसिक दान कशाला म्हणतात? म्हणजे मनाचं दान कसं काय? म्हणजे मनाने कसं काय दान करता येत? तर मनाच्या दानाचा विचार करताना असं सांगितलंय, त्या मनाच्या दानाच्या बाबतीमध्ये असं सांगितलंय की बसल्या ठिकाणी एखाद्या विषयी आपण चांगलं चिंतन करणं हे देखील मनाचं दान सांगितले. काय? मानसिक दान सांगितले. बसलेलं आहे आणि बसलेला असताना एखादा व्यक्ती परीक्षेला चाललेला आहे, मुलगा परीक्षेला चालल्याच्या नंतर आपण त्याला म्हणायचं, मनातली मनात चिंतन करायचं, हा परीक्षेला चाललाय, परमात्मा करू याची परीक्षा चांगली जावो आणि परीक्षा चांगली केल्याच्या नंतर याला चांगल्या प्रकारची नोकरी लागून याच्या जीवनामध्ये उन्नती व्हावी, हे मनामध्ये जर चिंतन केलं ना तरी तुमचं मनाचं दान त्या ठिकाणी ठरतं आणि ते सात्विक दान सांगितलं. म्हणून काय सांगितलं? दान म्हटलेलं आहे. आता दानाच्या बाबतीमध्ये विचार करताना ज्ञानोबांनी मुद्दाम विषय हा संत महात्म्यांकडे पुढे वळवलाय. काय केलंय? संत महात्म्यांकडे विषय वळवलाय. ज्ञानोबांनी सांगितलं की या जगाला दान देण्याकरता संत महात्मे जगामध्ये आले, येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. जगाला दान देण्याकरता संत महात्मे या ठिकाणी आले आणि संत महात्म्यांचं वर्णन करताना ज्ञानोबांनी उपमा कोणाची दिली? तर वृक्षाची दिली, म्हणजे झाडाची दिली. आता मला सांगा पोरांनो, झाडाला अवयव किती असतात? अवयवांची नावं सांगा झाडांच्या. सांगा. पान, फूल, फांदी, खोड, साल, अजून काय राहिलं? फळ, मुळं. 30 लाकूड तुझ्या डोक्यात घालायला पाहिजे. लाकूड ते काय वेगळे का? आता खोड सांगितलंच की आपण. ज्ञानोबांनी वृक्षाची उपमा काय केली? दिलेली. ज्ञानोबांनी सांगितलं वृक्ष जसा सर्वतोपरी त्यातलं एकही गोष्ट वायाला जात नाही, तो जसा जगाला दान देण्याकरता आपलं संपूर्ण असणारं शरीर काय करतोय? जगाकरता झिजवतोय. काय म्हणले ज्ञानोबा? पत्र पुष्प छाया, फळे मुळे धनंजया, वाटेता न चुकी आलिया, वृक्ष जायचा. ज्ञानोबा वृक्षाची काय केली? उपमा दिली ज्ञानोबा. ज्ञानोबा म्हणाले वृक्ष आहे, वृक्षाचं फूल तोडलं तरच आपल्याला काय मिळतंय? फूल मिळत असते. वृक्षाची आपल्याला जर कापला तरच त्याचं असणारे लाकूड आपल्याला प्राप्त होते. वृक्ष जो आहे तो वृक्ष म्हणजे झाड संपूर्ण आपलं शरीर समाजाकरताच, लोकांच्या उपयोगाकरताच काय करत असतं? उपयोगात येण्याकरताच आपलं अख्खं आयुष्य घालवत असतं. एवढंच नाही, त्या वृक्षाच्या बाबतीमध्ये विचार करताना सांगितलं की तो वृक्ष आहे, तो वृक्ष जिवंतपणे ही जगाचा उपकार करतो आणि मेल्यावरही उपकार करत असतो. पण काही लोक असे असतात
जिवंतपणे समाजाच्या उपयोगाचे नाही आणि मेल्यावरही त्रास दिल्याशिवाय राहत नाही. कसं काय? एक म्हणजे एक अति वाईट माणूस होता. ज्ञानोबारांच्या भाषेमध्ये तो खळ होता. अति वाईट मनुष्य होता आणि तो मनुष्य समाजाला इतका त्रास द्यायचा, इतका त्रास द्यायचा गावामध्ये. काय काय गावामध्ये माणसं तशी असतात, चांगलं काय काम करायचं म्हणलं ना तिथं आडवा पाया घालायचा, नाही चांगलं काम होऊ देत. आणि काय दैवयोग असेल महाराज, ते एकट्यामुळं चांगलं तर चांगलं काम हाणून पडल्याशिवाय राहत नाही. म्हणून देवराम बाबा सांगत असतात बघा, म्हणजे 50 माणसं गेली चांगली, ते तमाशा बंद करू शकत नाही, पण एकच दारुड्या कीर्तन बंद केल्याशिवाय राहत नाही. त्याच्याकडे ती ताकद आहे. तो आसुरी संपत्ती घेऊनच जन्माला आलाय म्हणून तो काय करतो, बंद करू शकतो. मग असं झाल्याच्या नंतर ना जिवंतपणे त्याने त्रास दिला. साऱ्या गावाला असं वाटू लागलं की ही कधी पिढा मरते काय माहिती. गावाने आपल्या मरणाचा विचार करावा एवढंही माणसाने वाईट वागू नये ना, नाही वाईट वागू. मग तो त्या ठिकाणी पाहत असताना त्याला असं वाटू लागलं आपला आता मृत्यू जवळ आलाय. गावाची क्षमा मागावी म्हणून त्याने काय केलं, आदल्या दिवशी गावच्या चावडीवरती उभा राहिला. साऱ्या गावकऱ्याला हात जोडून विनंती केली, म्हणे आयुष्यभर मी वाकडं चाललो, तुमचं कधीही कल्याण केलं नाही, तुमचं चांगलं कधीही केलं नाही. माझी अशी इच्छा आहे, तुमच्या गावकऱ्याची मला माफी मागायची. उद्या सकाळी मी जाहीर तुमची माफी मागणार आहे. सर्वांनी त्या ठिकाणी हजर. आणि माफी मागणारे म्हटल्याच्या नंतर न गावकऱ्यांना काय ते खरं नाही वाटलं. गावकरी लोक ते पाहण्याकरता गेले, पण दुसऱ्या दिवशी सकाळी जाण्याच्या अगोदर हे रातच मरून गेलं बघा. पण त्यांनी जाताना एक सांगितलं होतं, म्हणजे मी जर मेलो तर मला त्या ठिकाणी तसं ताटी फिटे बांधून नेऊ नका. म्हणजे काय करा, मला ना जात असताना मला म्हणजे चांगला तसा त्रास होईल तसं न्या. आणि मग त्या ठिकाणी तो मेला रात्रीचा, पण रात्रीचा मेल्यावर नीट मेलं नाही. ती असं ज्या ठिकाणी खुर्ची वस्तू होतं तसंच मरून पडलं. आता मेल्याच्या नंतर ना सकाळी लोक जमा झाली की हा आपली माफी मागणारे म्हटल्याच्या नंतर ना लोक गेले आणि त्याला पाहायला घर उघडलं, तर घर काय आतमधून बंद असल्या कारण त्याने दार तोडलं आणि आतमध्ये पाहिलं तो खुर्चीवरती मरून पडलेला. आता रात्रभर खुर्चीत बसल्यामुळं त्याची स्थिती अशी झाली, हे पाय आणि ते सर्व शरीर एकदम कठोर त्या ठिकाणी झाले. आता कठोर झाल्याच्या नंतर ना याला कसा तरी नेला पाहिजे. गावाने असा विचार केला की बाबा शेवटच्या काळामध्ये यांनी माफी मागितली, चांगली याला सद्बुद्धी झाली होती, शेवट याचा चांगला करू म्हणजे आपण. म्हणून त्याची काय केली, प्रेत बांधा घेतलं. आणि प्रेत बांधा घेतल्याच्या नंतर ते बांधताना काय करतात, सुतुळीने बांधतात. एक जणांनी प्रश्न विचारला, म्हणजे ते मड का बांधतात, लोक म्हणजे उठून बसून नाही म्हणून बांधतात. आता ते मेल्यावर काय उठून बसणार आहे का? बांधलं, ते बांधायला गेल्यावर अशी स्थिती व्हायची, डोक्या काढला भाग जर बांधायला गेलं ते पाया काढलं बरोबर व्हायचं, आणि पाया काढलं बांधून गेलं की नीटच उठून बसायचं. आता म्हणजे न्यायचं कसं पाहिजे, कमाल जायचं. मग त्यांनी काय केलं, त्याला बैलगाडीच्या मागं बांधलं. बैलाच्या मागं, जसं पहिलं नाही का ते सरपण आणण्याकरता काय म्हणतात त्याला, काढवण म्हणतात काय, हा बरोबर, त्याच्यावर बारा टाकून आणायची, बरोबर ना, नानासाहेब सांगत की काढवण म्हणायचे ना. त्या काढवणाच्या पाठीमागे त्याला बांधला आणि बांधल्याच्या नंतर ना ओढत 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 स्मशानभूमीकडे चालवला. आपली तरी जवळ आहे, पण काय काय गावात 2-2 किलोमीटर स्मशानभूमी. चालली त्याची अंतयात्रा, पुढे भजन वगैरे लावलेलं आणि चालली अंतयात्रा. अंतयात्रा चालली असताना काय कर्मधर्म सुयोग गावकऱ्याचं भाग्य उदयाला आलं आणि पोलिसाची गाडी आली. पोलिसाची गाडी आल्याच्या नंतर पाहिलं तर म्हणजे काय अमानुष माणसं आहे. गावातला एखादा व्यक्ती गेलेला आहे, काय त्याने पाप केला असं, एवढं तुमचा काय द्वेष केलाय की तुम्ही मेल्याच्या नंतरही तुम्ही त्याचा सूड उगवताय. त्याला चांगलं बांधून न्यायचं, पुढं भजन करताय आणि पाठीमागं त्याला वडील चालवले. साऱ्या गावाला नेऊन कुठं टाकलं, जेलमध्ये टाकलं. तुम्ही पाहताय, मी सांगतोय, जिवंतपणे त्रास आणि मेल्यावर पण त्याने काय केला, त्रास दिला. पण माणसाचं जीवन असं असावं की चंदनाचे हात पाय हे चंदन, परिसाना हे ना कवने. अरे संत महात्म्यांच्या बाबतीमध्ये चंदनाचा तुकडा आहे, तो मुळाचा तुकडा घेतला काय, फांदीचा तुकडा घेतला काय, मधला गाभा घेतला काय, किंवा खोडाचा भाग घेतला काय, चंदन ते चंदन शीतलच असतं.
तैसा तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता उगुण मिळेचे ना. अरे चंदनाच्या बाबतीमध्ये कोणतंही अंग जे आहे ते टाकून देणे योग्य नाहीच. नाही अंग कोणतं टाकून देणं योग्य. चंदन जे असतं ते चंदन कोणताही भाग तुम्ही घ्या ते समाजा कल्याणाचाच भाग आहे. तसं तुका म्हणे सज्जनापासून तुका म्हणे सज्जनापासून पाहता अवगुण मिळेच ना. संत महात्म्या का अवगुण नाही. वृक्षाच्या बाबतीमध्ये दानाचा विचार करताना सांगितलं की ते वृक्ष किती दान देतो आपल्याला बघा. वृक्ष जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ऑक्सिजनचं काय करतो जगाला प्रदान करतो. वृक्ष जो आहे तो जिवंत तोपर्यंत फळं देत असतो, फुलं देत असतो. एवढंच नाही, वाटेने जाणारा जो काय असणारा पांतस्थ आहे त्या पांतस्थाला ज्ञानोबारांनी सांगितलं वाटेचा अनंत की आलिया वृक्ष जायचा. बरं त्याची उदारता सांगता तुकोबारांनी ज्ञानोबारांनी सांगितली. एवढी उदारता आहे त्याची की जो खंडावया गाहू गाली का लावली दयाने केली दोघा एकची सावली वृक्ष जायचं म्हणजे. सावली मला सांगा, एखाद्याने झाड लावलेलं आहे मग झाड त्याला सावली देतं का दुसऱ्याला पण देतं का ना सर्व. बर एवढंच नाही, जो तोडण्याकरता गेलाय तोडाय गेल्याच्या नंतर थोडस झाड तोडलं आणि त्याला आधी झोप त्या सावलीत झोपतो. मग झाड म्हणतं का आम्हाला तोडायला मग याला सावली नको द्यायला. नाही, तो आलेला जो व्यक्ती ना त्याला देखील सावली देतं. एवढंच नाही, जो खंडावया घाव घाली का लावणी दयाने केली दोघा एकची सावली वृक्ष जायचा. ज्ञानोबारांनी संतांच्या बाबतीमध्ये अनेक विचार केलेला आहे. पण पुढे ज्ञानोबारांनी यांचाही संत महात्म्याचा विचार करताना सांगितलंय. दिव्याची उपमा दिली. दीपो ठेवीला परिवारी कोणा नेविना निवारी म्हणलंय. दिवा समजा आपण उंबऱ्यावरती ठेवला तो आतही प्रकाश देतो आणि बाहेरही प्रकाश देतो. त्याच्यामध्ये सज्जनही काय करतो अभ्यास करत असतो आणि त्याच्या उजेडात चोरही काय करत असतो चोरी करत असतो. मग चोरी करणाऱ्याला तो दिवा म्हणतो का हे चोरी वाईट काम करतायत यांना प्रकाश नको द्यायला. तसं म्हणत नाही. किंवा सज्जन मनुष्य अभ्यास करतोय काही चिंतन करतोय त्यालाच आपण प्रकाश दिला पाहिजे अशी काही भूमिका आहे का त्याची भूमिका नाही. मग हे साक्ष रूपाने असतो. कोणाचं पापही पाहत नाही कोणाचं पुण्यही पाहत नाही. तसं सज्जन महात्मे जे आहे ते सज्जन महात्मे या जगावरती उपकार करत असताना दान देत असताना ती दूध देणारी गायी का भाकड गायी हे पाहत नाही. तिच्यावरती समान रूपाने काय करत असतात प्रेम करत असतात. म्हणून ज्ञानोबारायांनी या ठिकाणी दानाच्या बाबतीमध्ये विचार करताना माणसाने तसं दान दिलं पाहिजे. पण ते कोणतं दान म्हणून तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं सात्विक दान सांगितलं. एखादा तुमच्याकडे आला म्हणला मला बिडी वाढायचे 10 रुपये द्या त्याला सात्विक दान म्हणत नाही. पण एखादा व्यक्ती आला आणि म्हणला माझ्याकडे औषधाकरता पैसे नाहीत त्याला दान देणं हे सात्विक दान सांगितलंय. याच दानाचा विचार करत असताना परमात्म्याने सांगितलं दानम. काय सांगितलं दानम. आता त्या दानाचा विचार करताना सांगितलंय एक अभय दान आहे. अभयदान शब्दाचा अर्थ म्हणजे काय होतो. या मृत्यू लोकांचा जर आपण विचार केला तर साऱ्यांची भयग्रस्त अवस्था आहे. कशी अवस्था आहे भयग्रस्त अवस्था. एवढी भयग्रस्त अवस्था आहे की त्या अवस्थेचा विचार करताना आपण पाहतो त्या भयाच्या बाबतीमध्ये सारं जग जे आहे ते जग कोणाला कोणाचं भय कोणाला कशाचं भय. मग या भयाच्या बाबतीमध्ये जर पाहायला गेलं तर मोठमोठी सेलिब्रिटी लोक असतात त्यांच्या पाठीमागे काय असतात ते बंदूक घेऊन सर्वजण त्यांच्या संरक्षणाकरता असतात. त्यांना कशाचं भय त्यांना मृत्यूचं भय. आणि या मृत्यूच्या भयाच्या सगळ्यात शेवटचं भय जर जगातलं कोणतं असेल तर ते मृत्यूचं भय सांगितलं. आणि या मृत्यूच्या भयामधून बाहेर जर पडायचं असेल तुम्हाला तर या मृत्यूच्या भयाकरता सांगताना असं सांगितलंय की या अभय नावाचं भय जर आपण एखाद्याला दिलं तर त्या असणाऱ्या दानासारखं जगामध्ये दुसरं दान कोणतं नाही. म्हणून आपल्याला नेहमी आपण एक लहानपणी असताना छान छान गोष्टी नावाचे पुस्तक होतं बघा. त्याच्यामध्ये शिबीर राजाचे काय येते कथा येते. शिबीर राजा त्याच्याकडे तो असणारा जो काय पक्षी आल्याच्या नंतर काय झालं होतं पक्षी आले होते ते कबूतर त्या ठिकाणी आलं होतं आणि त्याच्या मागे ससाना आला होता. काय अर्थ ससाना आला. ते दोघांनी रूप घेतली होती. तो भागनिराळा मला जास्त कथा लांबवायची नाही. त्यांनी शिबीर राजाकडे आल्याच्या नंतर ससाना त्या कबुतराच्या पाठीमागे लागला होता. कबुतराच्या पाठीमागे लागल्याच्या नंतर या कबुतराने शिबीर राजाच्या मालामध्ये प्रवेश केला. प्रवेश केल्याबरोबर
या कबुतराने शिबिराजाच्या हातावरती बसून मला अभय द्या, मला काय करा, मला यांच्यापासून भय, मला अभयदान द्या. हे दान मागितल्याच्या नंतर शिबिराजाने सगळा प्रसंग त्याला विचारला आणि विचारलं काय झालंय नेमकं. म्हणजे माझ्या पाठीमागा हा ससाना लागलेला आहे आणि मला भयग्रस्त अवस्था झाली, या भयातून मला बाहेर काढा. मग असं म्हटल्याच्या नंतर शिबिराजाने सांगितलं येऊ दे म्हटलं त्याला. शिबिराजाने खरं तर तलवार उपसली होती, पण तो ससाना हुशार होता. त्याने सांगितलं माझी जी काही शिकार आहे त्या शिकारीवरती तुमचा अधिकार नाही, त्याचं रक्षण करणं तो तुमचा वेगळा भाग आहे, पण मी ज्या आरती याच्या पाठीमागं लागलोय ना त्या आरती माझी शिकारीची काय व्यवस्था आहे ते मला तुम्ही सांगा. मग शिकारीची व्यवस्था काय सांगा म्हटल्याच्या नंतर शिबिराजाने सांगितलं तुला मांसच पाहिजे ना, याला काय करणार आहे तू, खाणार आहे, तुला मांसच पाहिजे, तर त्याच्या वजना एवढं मी माझ्या मांडीचं मांस काढून देतो. म्हणून शिबिराजा तयार झाला, आपल्या मांडीचं मांस काढून दिलं. ज्या आरती शिबिराजाने मांडीचं मांस काढून दिलं त्या शिबिराजाने त्या असणाऱ्या कबुतराला अभयदान दिलं होतं. याचा अर्थ असा होतो या जगातलं सर्वश्रेष्ठ दान जर कोणतं असेल तर अभयदान सांगितलं. म्हणून दानाचा विचार या ठिकाणी सांगितलंय. दैवी संपत्तीपैकी एक दान आहे ते म्हणजे कोणतं आहे, दानम. पुढे प्रकार दुसरा सांगितलाय दमश्च. कोणतंय, दमश. दम शब्दाचा अर्थ असा होतो, सांगू काय दम शब्दाचा अर्थ. दम शब्दाचा अर्थ असा होतो आपल्याला लागतो तो दम नाही, किंवा आपल्या अंगामध्ये शारीरिक बल आहे म्हणून एखाद्या आबाला माणसावर आपण जाऊन दम देतो, त्यालाही दम म्हणत नाही. काही काही लोक आपल्याकडे असणाऱ्या शरीरयष्टीमुळे, आपल्याकडे असलेल्या ताकदीमुळे, आडमुठपणामुळे एखाद्या गरीब माणसाला जाऊन काय करतात, दम देतात. तो दम नाही. दम शब्दाचा अर्थ असा होतो की आपली जी काही पंच असणारी इंद्रिय ती बाहेर जात असतात. परांचे खाणी व्यतृ सोया, ते काय करत असतात, परान पश्यंती म्हणजे बाहेर पाहतात, न अंतरात नाही इच्छित. आतमध्ये पाहत नाही तर कुठं पाहतात, बाहेर ऐकतात. कान बाहेरचा ऐकतो, कातला ऐकतो. तुमचे कान काय करतात, म्हणजे बाजारातला ऐकतात का काय, मग कुठाला हिताला ऐकाय पाहिजे ना. मग कान कुठाला ऐकतात, बाहेरचं ऐकतात. डोळं कुठाला पाहतो, बाहेरचं पाहतो. नाक कुठाला वास घेते, बाहेरचं घेते. रसना जे आहे ते रसना कुठाला विषय सेवन करते, बाहेरचं विषय सेवन करते. हे सगळी इंद्रिय जे आहेत ती इंद्रिय बाहेरच्या गोष्टी पाहतात, पण तैसा हृदयामध्ये मी रामू आस्था सर्व सुखाचा आरामू का भ्रांतासी काम विषयावरी. आतमध्ये आपल्या हृदयामध्ये बसलेला परमात्मा आपण पाहत नाही का, तर आपली इंद्रिय सारी बहिर्मुख आहेत. मग या बहिर्मुख असणाऱ्या इंद्रियांना अंतर्मुख करून परमार्थाच्या मार्गावरती लावणं याला दमश्च म्हणते. काय म्हणले, दम म्हणले. म्हणजे एक प्रकारचं जर व्यावहारिक दृष्टिकोनातून पाहिलं तर आपल्या इंद्रियांना दिलेला जो दम आहे त्यालाच दमश्च म्हणते. दम आहे ना, इंद्रियांना दमच द्यायचा ना. तर काय डोळे तुम्ही काय, कान तुम्ही ऐका, काय काय तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गान, डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. हे विठोबाचे मुख पाहायला लावणं, देवाचं चिंतन ऐकायला लावणं, एक प्रकारचा दम देणंच आहे का नाही इंद्रियांना. म्हणजे इंद्रियाच्या बाबतीमध्ये विषयाच्याकडे धावणं, तिथून ओढून आणून त्या ठिकाणी चांगल्या मार्गाला लावणं, परमार्थाच्या मार्गाला लावणं याला म्हणतात दमश्च. काय म्हणले, दमश्च. आणि पुढे सांगितलंय यज्ञश्च. यज्ञाच्या बाबतीमध्ये विचार करताना आणि दमाच्या बाबतीमध्ये विचार करताना, यज्ञ म्हणजे कोणता यज्ञ. यज्ञ तर आपण गीतेमध्ये 3 प्रकारचे यज्ञ सांगितले, एक स्वाध्याय यज्ञ, एक तप यज्ञ. आणि या यज्ञामध्ये विचार करत असताना स्वाध्याय पुढे आलायच. यज्ञ म्हणजे नेमका काय. आपण यज्ञ कधी पाहिलाय, यज्ञ पाहतो फक्त आपण होम हवन केलं तो त्यालाच म्हणतात काय, यज्ञ. पण हा यज्ञ म्हणजे काय, यज्ञ नाही. यज्ञाच्या बाबतीमध्ये विचार करताना अनेक प्रकारचे यज्ञ सांगितलेले. कोणता यज्ञ, ज्ञानोबारांचा एक यज्ञ ज्ञानोबारांनी सांगितला, येणे वाघ यज्ञ तोषावे. जे काय बोलतोय आपण त्याला काय म्हणतात, वाघ यज्ञ म्हणलंय. जे बोलणं त्याला यज्ञ म्हणलंय. पण या साधक संजीवनीकाराने असं सांगितलंय, तुम्ही जे जे कर्म करताय तो यज्ञ सांगितलाय. कोणता, जे जे. म्हणून आपण एक श्लोक नेहमी म्हणतो बघा, कोणता, वदने कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदरभरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. आता तुम्ही श्लोक म्हणले पण एखाद्याने तिकडे ऐकलं त्याला वाटतं आपण पंगत बसले काय लवकर.
पण हेच काय सांगितलं, वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज होऊन होते नाम घेता तुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नव्हे जाणीजे यज्ञ कर्म. जेवण करणं म्हणजे काय सांगितलंय, यज्ञ सांगितलंय. सहज होते हवन, सहज काय होते, हवन क्रिया होते. हवन क्रियेच्या बाबतीमध्ये विचार करताना सूक्ष्मता सांगितली. हवन म्हणजे काय, यज्ञामध्ये जे काय हवीर द्रव्य टाकतो त्याला हवन म्हटलंय, हवन आहे. पण अन्नाच्या बाबतीमध्ये जेवण करतोय म्हणजे ते काय, जेवण करणं म्हणजे यज्ञ कसं काय होऊ शकतो, पण तसं नाही. म्हणजे जेवण करणं हा देखील काय सांगितलाय, यज्ञ सांगितलाय. उदर भरण नव्हे जाणीजे यज्ञ कर्म. म्हणले एक वेळा जेवतो त्याच्याकडून एकदा यज्ञ होतो. किती वेळा, जीवनात एकदा जेवतो, दिवसभरात जीवनातच म्हणतोय ते जाईल ना मरून लवकरच. एक वेळा दिवसातून जो जेवतो त्याच्याकडून किती वेळा यज्ञ होतो, एकदा यज्ञ. जो दिवसातून दोनदा जेवण करतो त्याच्याकडून किती वेळा यज्ञ होतो, 2 वेळा होतो. जो दिवसातून 3 वेळा जेवतो त्याच्याकडून किती वेळा यज्ञ होतो, 3 वेळा यज्ञ होतो. आणि जो दिवसातून सारखा चरत राहतो त्याचा आगनीच होऊन जातो, त्याच्याकडून काय होत नाही, यज्ञच होत नाही. म्हणून प्रत्येक क्रियेच्या बाबतीमध्ये वर्णन करताना सांगितलं, आपलं जे शास्त्र आहे ना ते शास्त्र जे काही वेगळं करण्याकरता तुम्हाला सांगितलेलं नाही, काहीच करायला सांगितलं नाही. तुकाराम महाराज म्हणले जावे वनांतरा, वनांतराला जायची गरज नाही, काय नाही. आपल्या वाट्याला आलेलं जे कर्म आहे ते कर्म जर परमात्म्याची सेवा म्हणून जर तुम्ही केलं तर तोच तुमचा काय यज्ञ सांगितला. म्हणजे सकाळी उठल्याच्या नंतर ना आपण आंघोळ करतोय, आंघोळ करत असताना परमात्म्याचं नामस्मरण करणं तो आंघोळीचा यज्ञ सांगितला. एवढंच नाही, सकाळी उठल्याच्या नंतर ना जेवढ्या म्हणून काय आपण क्रिया करतो त्या सगळ्या क्रियेला मी ईश्वर भावाची क्रिया करतोय, देवाची क्रिया करतोय, या दृष्टिकोनातून जर तुम्ही क्रिया केली ना ती देखील देवाचा यज्ञ होऊ शकतो. म्हणून बघा, आपल्याला अनेक संत महात्म्यांची चरित्र सांगता येते. सावता महाराजांनी कोणतं बाकीची साधना केली नाही केली. सावता महाराजांचं चरित्र आपण गेल्या 2-3 वर्षापैकी संत चरित्रामध्ये ऐकलंय. सावता महाराजांनी काय सांगितलं, आपल्या वाट्याला आलेलं कर्म काय सांगितलं, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. त्यांनी आपल्या असणाऱ्या शेतामध्ये आपण जे काम करतोय तोच यज्ञ ठरवला आणि तोच यज्ञ त्यांच्या असणाऱ्या वृत्तीमुळे बहिर्मुख इंद्रिय दाखवत होती ती अंतर्मुख करून मग त्यांनी ते असणाऱ्या आपल्याला स्वे कर्मण्य विरत संसिद्धी लभत येणारा. हा अरे स्वतः वाट्याला आलेले जे कर्म आहे ते कर्म मी यज्ञ म्हणून करतोय, देवाची सेवा करणं असेल, आपल्या वाट्याला आलेलं कर्म असेल, ही मी कर्म म्हणून करत नाही, देवाची सेवा म्हणून करतोय ना, तोच तुमचा यज्ञ. बसला कांद्याच्या वळीला कांदा भराय बसला आणि कांदा भरत असताना त्याने म्हणायचं नाही याच्याकडून मी आता 50 रुपये किलोचा बाजार घेईल, असं नाही म्हणायचं. हे कांदा भरणं आणि वाकरी टाकणं हे सगळं शेतातलं काम करणं हे माझ्या वाट्याला आलेलं काम आहे आणि हीच माझी परमात्म्याची सेवा म्हणजे ना, कांदा भरणं सुद्धा यज्ञ होऊ शकतो. काय होऊ शकतो, यज्ञ होऊ शकतो. म्हणून संत महात्मे जे आहेत त्या संत महात्म्यांच्या यादीपैकी जर तुम्हाला पाहायचं असेल तर प्रत्येक संत महात्म्याने आपल्या वाट्याला आलेला व्यवसाय केला आणि त्याच व्यवसायाच्या माध्यमातून संत महात्म्यांनी परमात्म्याची प्राप्ती करून घेतली. म्हणून आपण नेहमी अभंग म्हणतो, उंच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखोन्या, दाशी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी दैत्यागर रक्षी प्रल्हादाशी, चर्मरंग लागे रोहिदास सांगे कबीराच्या मागे शेदविनी. प्रत्येक संत महात्म्यांनी वाट्याला आलेलं कर्म केलं, ते कर्मच म्हणजे त्यांनी काय केलं, आपली देवाची पूजा आहे आणि देवाची पूजा म्हणून केल्यामुळेच असणारं त्यांचं ते कर्म देवाला आवडलं आणि देव त्यांच्या कर्मावरती प्रसन्न झाला. म्हणून सावता महाराजांना भेटण्याकरता पांडुरंग परमात्मा आणि असणारे स्वतःच्या रानामध्ये परमात्मा भेटण्याकरता कोणाला गेले, सावता महाराजांना. पण कधी कधी असा विचार येतो, आपण भक्ती करतोय पण ती भक्ती देवाला अर्पण होणारी भक्ती करतो का आपलं पोट भरण्याकरता करतोय, हीच मोठा प्रश्न आहे. का जगाला दाखवण्याकरता करतोय, ही फार मोठा गहन प्रश्न सांगितलेला आहे. सध्याच्या काळामध्ये जर पाहायला गेलं, नुसतं आपल्या पुढे हरिभक्ती परायण लावून घेतात लोक, परंतु खरंच हरीचे भक्त काही अंतर्मुख चिंतन केलं पाहिजे का? अहो महाराज जर पाहायला गेलं तर हे जगाला उपदेश करण्यापेक्षा साधा वारकरी चांगला.
साधा वारकर सांग. महाराज नित्यनेम केल्याशिवाय काही लोक अशी की अन्न पाणी सुद्धा ग्रहण करत नाही. काय करत नाही? अन्न पाणी ग्रहण करत नाही. पण काय काय अशी लोक आहेत महाराज, या गावाहून त्या गावाहून त्या गावाला जाण्याच्या नादात ज्ञानेश्वरी सुद्धा वाचत नाही. म्हणजे देवाला आवडण्याकरता करतायत का समाजाला आवडण्याकरता करतात, हे फार मोठा विषय, चिंतनाचा विषय. म्हणून आपलं जे जे कर्म असेल ते ते कर्म देव म्हणून जर तुम्ही केलं तर देव देखील तुम्हाला काय करतो, त्याच्यामध्ये सहाय्यभूत होत असतो. म्हणून आपल्याला अनेक उदाहरणं जर तुम्हाला पाहिजे असतील तर उदाहरणही सांगू शकतो की वाईट कर्माच्या बाबतीमध्ये जर विचार करायला गेलं, आपल्या दृष्टिकोनातून वाईट वाटतं आपल्याला, पण ते देवाला आवडणारी क्रिया आहे. मला सांगा, सज्जन कसायाला परमात्मा काय करू लागत होते? मांस विकू लागत होते. हे चांगली क्रिया आहे का? मांस विक्री करणं चांगली क्रिया आहे का? नाही. पण ते मांस विकण्याची क्रिया माझ्या वाट्याला आली, ते माझ्या असणारं माझ्या वाट्याला आलेलं कर्म आहे. आणि हेच कर्म म्हणजे कर्मे इशू बजा, स्वकर्मांची विरा, पूजा केली होय अपारा तोषा लागला. वाट्याला आलेलं कर्म आहे तेच मी करतोय ना. ते देवाची पूजा म्हणून कोण करत होते? कबीर महाराज करत होते. आणि तेच असणाऱ्या कबीर महाराजांच्या घरी त्या पारड्यामध्ये शाळीग्रामाच्या रूपाने कोण होते? परमात्मा त्या ठिकाणी होते. म्हणून तुम्ही जे वाट्याला आलेलं कर्म आहे ते कोणत्याही भावाने करा, एवढंच करा की त्याच्याकरता विधिनिषेध देखील सांगितलेला नाही. काय? देवाच्या भक्तीमध्ये विधिनिषेध सांगितला नाही. त्या बाबतीमध्ये विचार करताना एक काय झालं, एक कृष्ण भक्ती करणारी स्त्री होती. आपल्याकडे द्या सोडून, परंतु तिकडे वृंदावनामध्ये जर तुम्ही गेले तर संध्याकाळच्या वेळेला लोक दर्शनाला आल्याच्या नंतर ना, ज्याप्रमाणे आपण कडेवरती लहान मुलं घेऊन येतो तसे कृष्ण परमात्म्याची मूर्ती विग्रह घेऊन ते कडेवरती घेऊन येत असतात. त्याची एवढी असणारा भाव त्या परमात्म्याच्या विषयी असतो की ते देवाला कोणतीच क्रिया करत नाही. यथा देहे तथा देवे. आपण जेवढे उपचार देवाला करतो तेवढे उपचार ते कोणाला आपल्या देहाला करतो, तेवढे उपचार ते देवाला करतात. थंडीच्या काळामध्ये स्वेटर घातलेला असतो, त्या परमात्म्याच्या डोक्यावरती लड्डू गोपालला कानामध्ये टोपी घातलेली असते, शॉल ओढलेली असते, आणि या व्यवस्थेमध्ये त्या ठिकाणी जात असतात. असाच परमात्म्याची भक्ती करणारी एक स्त्री होती. आणि त्या स्त्रीने परमात्म्याची लड्डू गोपालाची काय करत होती? सेवा करत होती. म्हणजे रंगनाथ, आपल्याकडे काय म्हणतात? रंगनाथ म्हणतात, आणि तिकडे लड्डू गोपाल म्हणतात. आपल्याकडे रंगनाथ म्हटलं जातं, म्हणजे रांगत रंगणी चोरीत लोणी. तो परमात्मा जे लहानपणाचा नाही का विग्रह आहे, त्या विग्रहाची ती सेवा करायची. पण तिने असा विचार केला की सकाळी उठल्याच्या नंतर खरं तर आंघोळ करून पूजा केली पाहिजे की नाही. आंघोळ करून काय करायचं? आपण आंघोळ करायची, आणि आंघोळ करून केल्याच्या नंतर आपण काय करतो? देवाची आंघोळ घालतो देवाला, आणि आंघोळ घातल्याच्या नंतर देवाला फुले वगैरे वाहिल्याच्या नंतर प्रसाद दाखवतो. काय करतो? प्रसाद दाखवतो. पण ती तसं करत नव्हते. देवाला संध्याकाळी झोपवल्याच्या नंतर सकाळी 9 वाजता त्या ठिकाणी काय करायची? खिचडी भात करायची, आणि देव अंथरुणात आहेत तोपर्यंत काय करायची? खिचडीचा प्रसाद दाखवायची. एक दिवशी तिच्या घरी एक साधू आहे. साधू आल्याच्या नंतर त्या साधूने तिची क्रिया पाहिली की सकाळी उठल्याच्या नंतर देवाला स्नान घालत नाही, देवाला कपडे घालत नाही, देवाची पूजा करत नाही, आणि सकाळी उठल्याच्या नंतर काय करते? एक 8-9च्या सुमारास खिचडी भात करून देवाला अंथरुणावरती तो काय करते? भोग लावते, नैवेद्य दाखवते. ते त्याला पटलं नाही. कोणाला? त्या साधूला पटलं नाही. त्या साधूने सांगितलं, तू ही भक्ती करते पण हे चुकीचं आहे, असं नाही पाहिजे. पहिल्यांदा देवाची पूजा करायची, आंघोळ स्नान वगैरे करायचं, गंध लावायचा, आणि नंतर देवाला खिचडीचा भोग काय करायचा? प्रदान करायचा. पण तिची अशी धारणा होती. कशी धारणा होती तिची अशी धारणा होती की आपण कोणत्या देवाची सेवा करतोय? बाल देवाची सेवा करतोय, बाल रूपातली सेवा करतोय. मग सकाळी आपण लहान मुलांना उठवतो का लवकर? ते त्यांची झोप पूर्ण झाल्याच्या नंतर ते उठतात. मग पहिल्यांदा खाऊ पिऊ घातलं जातं, आणि निवांत 12 वाजता त्याला काय केलं जातं? स्नान घातलं जातं. या मानसिकतेतली पूजा करणारी कोण होती? ती होती. तिला असं वाटू लागलं, ज्याप्रमाणे आपण आपल्या मुलांना लहानपणी लवकर आंघोळ घालत नाही ना, त्याचप्रमाणे देव देखील कोण आहे? लहान आहे. म्हणून ती काय करायची? त्या देवाला उशिरा आधी जीव घालायची, आणि 10-11 वाजता स्नान घालायची. त्याने सांगितलं, तुझं चुकीचं आहे. असं चुकीचं म्हटल्याच्या नंतर तिला थोडं वाईट वाटलं, म्हणजे खरंच आपलं चुकतंय. दुसऱ्या दिवशी तिने भल्या पहाटे देवाला उठवलं,
देवाला उठवल्याच्या नंतर देवाला उठवलं, स्नान घातलं, गंध लावला आणि मग ते खिचडीचा काय केला, नैवेद्य दाखवला. दिवस पूर्ण गेला आणि तो साधू निघून गेलेला होता. संध्याकाळी देव त्याच्या स्वप्नात गेले आणि देव स्वप्नात गेल्याच्या नंतर त्याला म्हणले, काय रे, तुला कोणी हा उद्योग करायला सांगितला होता? म्हणजे कोणता? म्हणजे चांगले कुठेतरी मला आंघोळीच्या अगोदर खायला मिळत होतं, तिथं जाऊन सांगितलं की आंघोळ घालून सेवा कर. तिच्या अंतकरणातला भाव कोणता हे तुला काय माहिती? तिचा कोणता भाव आहे? तिचा सख्य भाव आहे का, आत्मभाव आहे का, प्रिय भाव आहे का, कांत भाव आहे का, कोणता भाव आहे हे तुला काय माहिती? हे नसलेला उद्योग कशा करता जाऊन सांगितला? पहिलं तिला उद्या सकाळी जाऊन सांग की देवाला 8 वाजता आंघोळीच्या अगोदर तू खिचडी चालत होती ना, तुझं ज्या नित्यक्रम चाललाय तोच नित्यक्रम चालू दे, पुढचा क्रम करू नको. म्हणून त्या ठिकाणी तो साधू पुन्हा गेला आणि सांगितलं, तुझी जी क्रिया चालू होती तेच देवाला आवडणारी क्रिया आहे, तसंच कर म्हणते. म्हणजे याचा अर्थ असा होतो की आपण देवाला आवडणारी क्रिया केली पाहिजे. म्हणजे जे जे आपण काही क्रिया करतोय ती क्रिया लोकांच्या हिताकरता असावी. त्याला त्या ठिकाणी काय म्हणले, यज्ञ म्हटलेले. कोणतं म्हणले? यज्ञ म्हटले. या यज्ञाच्या बाबतीमध्ये तपाचा यज्ञ सांगितलाय, स्वाध्याय यज्ञ सांगितलाय, सारे यज्ञ त्या ठिकाणी सांगितले. आणि यज्ञाच्या बाबतीमध्ये विचार करताना यज्ञ म्हणजेच अग्निकुंड पेटून त्याच्यामध्ये समिधा टाकून हवीर द्रव्य टाकून देवाकरता प्राप्त करणं म्हणजेच खरा यज्ञ नाही. या यज्ञाने परमात्मा भेटेल का नाही सांगता येत नाही, पण तुमच्या अंतकरणाची वृत्ती जर परमात्म्यापर्यंत गेली तर तोच खरा यज्ञ. आपल्याला भागवतामध्ये प्रसंग माहिती आहे. कोणता प्रसंग माहिती? ऋषीपत्न्यांचा प्रसंग माहिती. ऋषीपत्न्यांचा विचार करत असताना हे ऋषीमुनी जे होते, या ऋषीमुनींचे असणारी सूक्ष्मता सांगताना ज्ञानोबाराय सांगितले, यजन करती कौतुके वेदाचाही माता तुके. अरे ती एवढी सूक्ष्मता ते यज्ञामध्ये पाहतात, चुकीचं काय करत नाही, जसं वेदामध्ये सांगितलंय ना तसं यज्ञ करतात, पण त्याच्यात प्रेम नाही. काय नाही? प्रेम नाही. हे सांगितलंय म्हणून तसं करतात, त्याच्यामध्ये प्रेम नाही त्यांचं. पण एक दिवशी कृष्ण परमात्मा वनामध्ये गेलेले असताना खेळ खेळले आणि खेळ खेळल्याच्या नंतर ना, जशी गुराख्याची एखाद्या दिवशी भाकरी घरी विसरली जाते तशी यांची शिदोरी घरी विसरून राहिली. शिदोरी घरी विसरल्याच्या नंतर परमात्म्याने सांगितलं, म्हणजे ऐका, काय करा म्हणले, इथं कुठं आसपास घर आहेत का म्हणले पहा, आणि त्या ठिकाणी जाऊन आपल्याला खाण्याकरता अन्न घेऊन या. असं म्हटलं की नंतर ना पेंदे आणि सुदामा असणारे जे काही सहकारी होते ते झाडावर चढले. आणि झाडावर चढल्याच्या नंतर जिकडे तिकडं पाहिलं तर कुठंतरी दूर निघताना त्यांना दिसलं. यत्र यत्र धुमा तत्र तत्र वन्यही. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी दूर आहे त्या ठिकाणी काय आहे? अग्नी. आणि जिथं जिथं अग्नी तिथं तिथं मनुष्याचा वास आहे, हा असणार एक सूत्र आहे. म्हणून पेंद्या आणि सुदाम्याने खाली उतरले देवाला सांगितलं, म्हणजे दूरवर कुठंतरी काय दूर निघताना दिसतोय, ज्या अर्थी दूर निघतोय त्या ठिकाणी मनुष्याचा वास आहे. मग जा म्हणले त्यांच्याकडून काय करा, अन्न घेऊन या. काय करा? अन्न घेऊन या. हे गेल्याच्या नंतर ना त्यांचं चाललं होतं, इंद्र आयस्वा वरुण आयस्वा आहुत्या देण्याचं कार्य चाललेलं होतं. हे आगडबमचे बगडबम बसलेले तिथं. कोण? ते यजन करणारे. आणि त्यांचं यज्ञ चालू असताना ते सगळे मंत्र त्या ठिकाणी म्हणून यज्ञ करत होते. परंतु ही 2-4 जण त्यांची तब्येत पाहिली आणि जरा बिचाकली. जरा काय होतं, भांडणं करताना पुढचा काय प्रतिस्पर्धी हे पाहून करा भांडण. कोणाच्या तोंडाला माणसाने काय करू नये, भिडू नाही. ते आगडबमच्या बगडबम पाहिलं, पेंद्या सुद्धा मी थोडी बेत बोलली. म्हणले कशाला आले? ते म्हणजे आमच्या किशन्याने ना जेवाय सांगितलंय, जाता का कसं म्हणले इथून पळून. असं म्हटल्याबरोबर त्याने जे टुकली पळून आले. पळत आल्याच्या नंतर ना देवाने सांगितलं, म्हणजे का पळून आले? म्हणजे ते रागवले आमच्यावरती, आम्हाला काही देऊ शकत नाही म्हणून आम्ही पळून आलो. म्हणजे जा, कृष्णाने त्या ठिकाणी जेवण सांगितले म्हणून मार. ते म्हणजे देवा, काय तुला मारायचं असतं तर इथंच मार, पण त्यांच्या हातून काय मारू नको. असं म्हटल्याच्या नंतर म्हणजे जा एकदा मागून पहा. आता हे बिहित गेले आणि बिहित गेल्याच्या नंतर म्हणले पुन्हा कशाला आले? म्हणले आमच्या कृष्णाने ना जेवण सांगितले, देवाला भुकाळू असणारा देव त्याला भूक लागली. त्यांनी काय केलं, ते यज्ञात जळकी लाकड घेऊन त्यांच्या पाठीमागे
हे धूम पळाले म्हणजे या किसण्याचं काय ऐकायचे कारण नाही. बळ जीव घेऊन या ठिकाणी आम्ही काय झालोय, वाचून या ठिकाणी आलोय. आता बसमध्ये पुन्हा जायचं नाही. कृष्णाने सांगितलं आणलं का जेवण? म्हणजे नाही आणलं. म्हणजे देवा जेवणाचं माती जाऊ दे, जीव वाचला ह्यात काय, शिरसाला म्हणतो पगडी पाचस. आम्ही वाचलो याच्यामध्ये किंमत आहे देवा, आम्ही जाणार नाही. म्हणजे ऐका, पुढून जे काम होत नाही ना ते पाठीमागून होत असतात. म्हणजे तुम्ही जा म्हटल्याच्या नंतर ना ते बीत गेले. म्हणजे आता काय मोठ्याचं पोरग आहे, ऐकायला पाहिजे. मग जाण्याकरता गेल्याच्या नंतर ना पाठीमागच्या दाराने गेले आणि त्या असणाऱ्या ऋषीपत्न्यांकडून गेल्याच्या बरोबर त्यांनी ऋषीपत्न्यांना सांगितलं की कृष्ण परमात्मा जो यज्ञाचा भोगता नारायण आहे, त्या यज्ञाच्या असणाऱ्या भोगत्या नारायणाला भूक लागलेली, त्याला अन्न द्या. इतका आनंद त्या गोपिकांना झाला, एवढा आनंद झाला. त्यांनी त्या ठिकाणी सांगताना बोलल्या की कितीतरी जन्माचं आमचं पुण्य उदयाला आलं आणि मग देवाने आमच्याकडे काय केलं, अन्न मागितलंय. अरे या देवाला भोग प्रदान करण्याकरता, देवाला नैवेद्य दाखवण्याकरता कुठंतरी एक नामदेव निर्माण होत असतो जीव घालणारा, ते भाग्य आम्हाला प्राप्त झाले. म्हणून सारं अन्न त्यांनी टोपलीमध्ये भरलं आणि देवाकडे घेऊन चाललं. आणि सांडून या पतीच्या आज्ञा ऋषीपत्नी निघाल्या, पतींची आज्ञा मोडली आणि निघून चालले. तेवढ्यामध्ये एकाचं तूप संपलं आणि तूप संपल्याच्या नंतर आतमध्ये तूप आणण्याकरता आला. पाहतो तो सारं ते भरलेलं अन्न आणि निघून चाललेल्या. तो जरा दष्टपुष्ट होता आणि नेमकी त्याची बायको मागं राहिली होती. बायको मागं राहिली होती. आता ती नाही म्हणते सर्व ते आपला खास घेतला विषय. मग ते बाहेर आल्याच्या नंतर मला हे बाकीच्या कुठं गेल्या? ते म्हणले गेलं, ते देवाला भूक लागली म्हणून सारा अन्नदान घेऊन. आणि म्हणले तुझं काय म्हणणं आहे? म्हणले मी बी जाणार आहे. तू कशी जाती बघतोच म्हणले. तू कशी जाती बघतो म्हटल्याच्या नंतर त्याने सांगितलं मी जाणार आहे म्हटल्याच्या नंतर त्याने काय केलं, दारात पाय आडवा लागला आणि सांगितलं जा कशी जाते ते पाहतो. तिने सांगितलं मला जाऊन देणार नाही ना तुम्ही? त्याने सांगितलं ज्या दिवशी तुझ्या बापाने माझ्यासोबत लग्न लावलं ना, तुझ्यावरती माझा अधिकार आहे, मी तुला जाऊ देणार नाही. आणि असं म्हटल्याच्या नंतर तिने सांगितलं या शरीरावरती तुमचा अधिकार आहे ना, हे शरीर तिथंच टाकून दिलं आणि आत्मस्वरूपाने देवाला जाऊन. मला सांगण्याचा मुद्दा पुढे, एवढं मोठं लांबण कशा करता सांगितलं. हे सगळं झाल्याच्या नंतर ना हा जो असणारा जो याज्ञिक होता तो बाहेर गेला. आता खरं ही एकटे करण्याकरता गौतम बुद्ध पाहिजे होते, गौतम महाराजच पाहिजे, वाळके महाराज ना, ह्याची एकटे करण्याकरता तेच पाहिजे. मग ते बाहेर गेला आणि म्हणला श्यामबुवा भटजी काय चाललंय? म्हणला बघा माये तिकडं साऱ्या तुमच्या बायका घेऊन गेल्या, तिकडं काय चाललंय? म्हणजे बघा. ती आतमध्ये आले ना, आतमध्ये आल्याच्या नंतर तो सारा प्रकार पाहिला. याची पत्नी देह त्या ठिकाणी टाकून आत्मस्वरूपाने जाऊन मिळाली. आणि मग त्या असणाऱ्या याज्ञिकांच्या मुखातले वाक्य श्रीमद भागवतात सांगितलंय, अरे यांनी कुठे यज्ञ केला नाही, न कोणत्या गुरुच्या घरी जाऊन श्रवण केलं नाही, कुठं अभ्यास केला नाही, कोणतं वेदाचं चिंतन केलं नाही, कोणता अभ्यास केला नाही, काही चिंतन केलं नाही, काही साधना केली नाही, परंतु आपण यज्ञ करत राहिलो, मोकर असणार उगाच त्या ठिकाणी यज्ञामध्ये लाह्यान हवे द्रव्य टाकत राहिलो, जन्मच्या जन्म गेले तरी आपल्याला परमात्मा भेटला नाही. एवढ्या दिवस आपण ते प्रयत्न करत होतो परंतु देव भेटला नाही. पण या असणाऱ्या गोपिकांनी परमात्म्याला कोणत्याच साधनाने नाही, फक्त असणारा देवाला असणाऱ्या अनन्य भावाची भक्ती केली, त्याचा परिणाम असा झाला एवढ्या दिवस आपण यज्ञ करतोय परंतु देव स्वप्न देखील आला नाही. परंतु यांच्या अंतःकरणातला अनन्य भाव पाहिला, गुरुच्या मुखातून काय ऐकलं नाही, पण देव त्यांना प्राप्त झाला. याचा अर्थ असा होतो की याज्ञिकांना स्वयंपाक करून घालणं हा त्यांनी काय समजला, देवाची भक्ती समजली, यज्ञ समजला आणि त्याचा परिणाम काय झाला, देव त्यांना प्राप्त झाला. माझं सांगण्याचा मुद्दा असा आहे, जीवनामध्ये जे जे कर्म वाट्याला आलंय ते कर्म करणं म्हणजे तुमचा यज्ञ सांगितलाय. एखादा शाळा मास्तर आहे, मुलं हे माझे कोण आहेत? विद्यार्थी हे देव आहे आणि त्यांना शिकवणं हे माझं काय कार्य आहे, माझ्या वाटेला आले कर्म आहे. हे जर त्यांनी केलं ना, स्वे कर्मण्य बिरत सांगितलंय, वाट्याला आलेलं कर्मच तुम्हाला देवापर्यंत घेऊन जात असतं. म्हणून दानम दमश्य यज्ञश्य स्वाध्यायस्त पारजवम, हे 3 गुण या ठिकाणी दान दम आणि यज्ञ हे 3 गुण या ठिकाणी दैव संपत्तीचे सांगितलेले. पुढचं स्वाध्याय पारजवम आपले तुकाराम महाराज आपल्याला नंतर सांगणार आहेत. हे 3 गुण आणि त्या दिवशीचे 5 असे मिळून 8 असे या ठिकाणी
माझ्या वाट्याला आले होते, त्यातले 2 राहिले, कोण गैरहजर राहिले तर मीच सांगेन, काय काळजी करू नका तुम्हाला. मी काकांना सांगितले कोण नाही आलं ना मी आहे, काय काळजी करू नका मी सांगतो. म्हणून हे 5 असणारे 8 हे गुण या ठिकाणी दैवी संपत्तीपैकी 26 गुणापैकी 8 या ठिकाणी झाले. बाकीचे राहिलेले असणारे वक्ते बाकीचे गुण तुम्हाला सांगतील. आपली वेळ समाप्त झाली. म्हणून या बाल संस्कार शिबिराच्या माध्यमातून सर्व तुम्ही बालगोपाळ असतील गावकऱ्यांच्या सहकार्यातून समस्त महाराज मंडळींच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी गोड असं बाल संस्कार शिबिर चाललेले. या असणाऱ्या शिबिरामध्ये प्रामुख्याने उपस्थित असणारे आपल्या गावाचं त्यांच्यावरती प्रेम आणि त्यांचंही आपल्या गावावरती प्रेम असणारे तुकाराम महाराज असतील, अरुण महाराज असतील, प्रवीण महाराज तर काय आपल्या गावातलेच आहेत, आपले चैतन्य महाराज आहेत, सर्वच या ठिकाणी येत असतात. आणि यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी गोड असं बालसंस्कार शिबिर चाललेले. म्हणून परमात्मा करो हे उत्तर आपलं संस्कार शिबिर असेल, सप्ताह असेल, दिंडी असेल, साधू संतांच्या आशीर्वादाने अविरतपणे चालू राहू हे प्रभूच्या चरणी प्रार्थना करून आपल्या सेवेला पूर्ण विराम. कुंडली भगवान